त्यासाठी इम्पॉर्टंट ही गोष्ट असणार आहे की इथून पुढच्या काही वेळेमध्ये जी पण मी गोष्ट तुम्हाला समजून सांगणार आहे ती तुमच्या आयुष्याला खूप मोठा बदल देणार आहे. तर मी तुम्हाला काही स्क्रीनच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. जे स्क्रीन मधून तुम्हाला दिसणार आहे हे 100% असं म्हटलं जातं की माणसाला तोंडाची भाषा कमी कळते आणि चित्राची भाषा लवकर कळते. पण चित्राच्या भाषेतून आपण काही गोष्टी समजून घेऊया. तुम्ही आहेत का सगळे तयार? मला असं वाटतं प्रत्येक व्यक्ती जर का आनंद त्याच्या आयुष्यामध्ये पाहिजे असेल तर त्या व्यक्तीने सगळ्यात पहिलं आपल्या स्वतःमध्ये एक जोश दाखवला पाहिजे. तो जोश येण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे चेहरे हसलेले पाहिजे, तुम्ही अलर्ट पाहिजे. हा प्रोग्राम जो आहे तो पुढच्या 50 मिनिटं चालणार आहे. तो तुम्ही खूप शांत पद्धतीने जसं आपण ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वाचल्यानंतर स्वतःच्या मनाला एक जबरदस्त लेवलचं ट्रेन करतो त्याच पद्धतीने एकाग्र होऊन एका गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या. आहे तुमची तयारी? येस. तर मी तुम्हाला काही गोष्टी प्रेझेंट करतो ज्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याला जबरदस्त लेवलची कलाट मिळू शकते. माझी स्क्रीन तुम्हाला क्लिअर दिसते? तुम्ही थंब करू शकता, मला समजेल की स्क्रीन क्लिअर दिसते. ओके. सर आवाज थोडा बारीक येतोय तुमचा. आवाज येतोय हेडफोन आता? काढले तर हेडफोन काढले तर आवाज येऊ शकतो मोठा. एकच एकच. आता येतोय सर क्लिअर आवाज? हॅलो. हा सर, हा सर. आता येतोय ना मोठा आवाज? ओके. हो सर, हो सर. ओके, थँक्यू. तर सर्वांसाठी पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी सर हेडफोन तुम्ही काढूनच टाका. हेडफोन साठीच कनेक्ट केलाय. आता येतो आवाज ना क्लिअर? हा येतोय पण तरी थोडासा म्हणजे एकदम क्लिअर नाहीये. हेडफोन वापरताय का तुम्ही? डायरेक्ट आवाज क्लिअर येईल सर. हो हो, आता डायरेक्टच केलंय सर. आता येतो क्लिअर? ठीक आहे. ओके. तर सर्वांचं वेलकम. आज अशा जबरदस्त प्रोग्राम मध्ये ज्याला आपण म्हणूया हेल्थ अवेअरनेस, म्हणजे आरोग्य आपण कसं आपलं व्यवस्थित ठेवू शकतो त्या दिवशी. ओके. मग आपण ज्या मिशन वरती काम करतो त्या मिशनचं नाव आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. असं म्हटलं जातं आपल्या प्रत्येकाची सगळ्यात मोठी वेल्थ म्हणजे आपलं आरोग्य. आज जर का बघितलं गेलं तर सनेजनी आपल्या प्रत्येकासाठी एक सुंदर अशी बास्केट बनवलेली आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाचं आरोग्य आणि आयुष्य चांगलं करू शकतो. ओके. आणि असं म्हटलं जातं ज्याच्याकडे चांगलं आरोग्य भेटू शकतं त्याच्याकडे चांगला पैसा येऊ शकतो, आणि ह्या दोन गोष्टी जर का व्यवस्थित आल्या तर त्याच माणसामध्ये आनंद राहू शकतो. आज जर का बघितलं गेलं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येतो, आणि त्याच दरम्यानच्या काळात माणूस जन्मल्यापासून वयाच्या 20 वर्षापर्यंत शिक्षण घेतो, 20 पासून वयाच्या 60 वर्षापर्यंत काम करतो, आणि वयाच्या 60 नंतर त्याला जे आजार चालू होतात त्याच्यामध्ये त्याला चांगलं आरोग्य भेटत नाही. मग आज आपण समजून घेणार आहे की आपण एक चांगलं स्वतःचं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकतो, प्रत्येक व्यक्तीला एक चांगलं स्वस्थपूर्ण जीवन कसं जगू शकतो, तो एक चांगलं आरोग्य कसं जपता येईल. तर मला रिकमेंड करायचे प्रत्येक व्यक्तीला, जर का तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये जर काही पुस्तक तुम्हाला मिळालं आणि हे जर का वाचण्यामध्ये आलं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपलं स्वतःचं शरीर कसं चांगलं ठेवता येईल याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. या पुस्तकाचं शीर्षक असं आहे, तुमच्या डॉक्टरांचे आहार तत्वाविषयीचे अज्ञान तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकतं. आज आपण जे जेवण जेवतो त्या जेवणामध्ये एका गोष्टीची खूप मोठी कमतरता आहे, त्याला म्हटलं जातं आहार तत्व, त्याला पोषक तत्व म्हटलं जातं, त्याला न्यूट्रिशन म्हटलं जातं. आणि जर का एखाद्या गोष्टीचं जर का नॉलेज नसेल तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून होणारी आपल्या ट्रीटमेंट कदाचित ती घातक ठरू शकते. आणि ह्याचं जर का योग्य पूर्ण जर का नॉलेज तुमच्या आणि माझ्यापर्यंत असेल तर आपण प्रत्येक व्यक्ती हा निरोगी आणि दीर्घायुष्य राहू शकतो. त्या पुस्तकातली एक स्टोरी आहे, ही स्टोरी मी तुम्हाला आवर्जून सांगत. त्या व्यक्तीने पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांचं नाव डॉक्टर रेती स्टँड आहे. हे अमेरिकेमधले एक टॉपचे डॉक्टर होते जे कॅन्सरवरती रिसर्च करत होते. त्यातल्या 10 डॉक्टरांपैकी एक डॉक्टर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी आवर्जून एक गोष्ट समजून सांगितलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की त्यांची स्वतःची मिसेस एका दुर्धर आजाराने बरी होत नव्हती. खूप सारे उपचार केले गेले, जगात अनेक डॉक्टरांपर्यंत त्यांना भेटवलं गेलं, पण त्यांच्या मिसेसची काही तब्येत व्यवस्थित होत नव्हते. घरामध्ये एक कार्यक्रम असताना काही नातेवाईक आले होते, आणि त्या एका नातेवाईकामध्ये एक आहार तज्ञ असणारा व्यक्ती आज त्यांच्या कार्यक्रमामध्ये आलेला होता. आणि त्याच्या मिसेसकडे बघितल्यानंतर त्यांना असं जाणवलं गेलं की काहीतरी यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या कमतरतेमुळे यांच्या शरीराची व्यवस्थित वाढ होत नाही. एका डॉक्टरनी दुसऱ्या मित्राला दिलेला सल्ला, काही शरीरामध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये करायला लावलेला बदल, जेवणामधला बदल, शरीरासाठी लागणाऱ्या गोष्टी खाण्यासाठी सांगितलेल्या गोष्टीमुळं त्यांच्या मिसेसच्या शरीरामध्ये एवढे जबरदस्त बदल झाले जे पाठीमागच्या 10 वर्षामध्ये ज्या मिसेसची सतत वजन कमी होत होतं
प्रतिकार शक्ती कमी होत होती आणि दुर्धर आजाराला कनेक्ट झालेली एक व्यक्ती फक्त शरीरामध्ये योग्य पोषक तत्व, काही न्यूट्रिशनच्या गोष्टी गेल्यामुळं त्या व्यक्तीचा मोठा झालेला आजार हा प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे बरा झाला. ह्या पुस्तकामध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे. आणि पुस्तकामध्ये सर, म्हणजे असं किशोर सर, थोडंसं डिस्टर्ब करतो, एक मिनिट हा. हे थोडं स्क्रीन हे करता का? करू का? हा. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज हो सर, येतोय. कोणाकोणाला आवाज क्लिअर येतोय? हात वर करा. आता पीपीटी दिसत होती आणि आवाज क्लिअर येत होता, राईट? येस सर. ओके ओके ओके. ओके सर. आणि प्लीज हँड रेज करू नका, प्लीज. कंटिन्यू करू सर. हा सर, कंटिन्यू करा. मग आपण प्रत्येक व्यक्तीला असं म्हटलं जातं की आपलं शरीर पूर्णतः निरोगी असणं हीच आपल्या आयुष्याची खरी गुरुती. आज प्रत्येक व्यक्तीला जे पाहिजे आहे ना ते आपल्याला आरोग्याच्या माध्यमातून भेटतं. आपण समजून घेऊ की आपलं शरीर कसं आहे. कसं आहे का, इमारतीचा साचा असतो तसाच आपल्या शरीरामध्ये हाडांचा साचा बनलेला आहे. त्याचप्रमाणे तुमचं आणि माझे शरीर बनलेले आहे त्या साच्यासारखं. मग आपल्या परमेश्वराने आपल्या प्रत्येकाचं शरीर किती सुंदर पद्धतीने बनवले. तसाच प्रत्येकाच्या घरामध्ये कपाट असेल, त्या कपाटामधल्या प्रत्येक कप्प्यामध्ये काय ठेवलंय तुम्हाला आणि मला माहिती आहे. तसंच तुमचं आणि माझं शरीर आहे. फक्त शरीराच्या कोणत्या कप्प्यामध्ये काय काय आपल्याला फक्त माहिती असतं गरजेचं आहे. जसं आपल्या प्रत्येकाकडे ब्रेन आहे, फुफ्फुस आहे, पोट आहे, किडनी आहे, लहान आतड आहे, मोठा आतड आहे, हृदय आहे, काय अशा असणाऱ्या ग्रंथी आहेत. ह्या नक्की कुठं ठेवलेल्या आहेत ह्या जर का व्यवस्थित माहिती झालं आणि त्याला लागणाऱ्या गोष्टी जर का शरीरामध्ये योग्य पद्धतीने गेल्या तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. परमेश्वराने शरीर खूप सुंदर बनवलेलं आहे. अहोरात्र आपल्या शरीरामध्ये हृदय काम करतं आणि त्या हृदयाची एवढी भारी कार्यप्रणाली की नखापासून केसापर्यंत दिवस रात्र रक्त वाहण्याचं काम आपल्या शरीरामध्ये होते. आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने एक नर्वस सिस्टम बनवलं आहे, म्हणजे एवढं मोठं जाळं पसरवलेलं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या शरीरामध्ये छोट्या छोट्या नर्वस सिस्टम असणाऱ्या पेशी करतात. तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन, प्रत्येक अवयवांना रक्त पोहोचवण्याचं काम करणारी सिस्टम शरीरामध्ये परमेश्वराने बनवलेली आहे. हजार हजार मेगापिक्सल असणारे कॅमेरे आज परमेश्वरांनी जन्मतः तुम्हाला आणि मला दिले. ते जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक आपल्या आजूबाजूला घडणारी घटना आपल्या टिपण्यामध्ये काम करते. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की जीबीला टेस्ट समजतात. असं म्हटलं जातं पूर्ण क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणी आपल्या सगळ्या चौकट त्यांना म्हटलं जातं. आज जर का बघितलं गेलं तर आपले पूर्ण त्वचा अशी बनवलेली परमेश्वराने की ती आपल्या पूर्ण शरीराला प्रोटेक्ट करण्यामध्ये काम करते, समजून घेण्यामध्ये काम केलं. आपल्या शरीरामधला कान एवढा जबरदस्त आहे की प्रत्येक गोष्टीला डिकोड करून समजून सांगण्याचं काम की आपला कान करतो. आपल्या बॉडीच्या आतमध्ये 70% पाणी आणि प्रत्येक अवयवामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचा भाग आहे. पण कधी कोणाला जाणवलं का की आपलं शरीर कुठेतरी लिकेज झालेलं आहे? तर परमेश्वरांनी खूप सुंदर अशा पद्धतीने शरीर बनवलेलं आहे. कोणतंही स्टँड नसताना आपलं शरीर उभा राहू शकतं. आतापर्यंत गाडीचे टायर झिजले असतील पण चालून तुमचे आणि माझे पाय कधी झिजलेले तुम्हाला आणि मला जाणवं. आणि असं म्हटलं जातं या जगातलं सगळ्यात मोठं स्टोरेज कोणतं असेल तर तो तुमचा आणि माझा ब्रेन आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत जेवढ्याही घटना घडल्यात की आपल्या ब्रेन मध्ये स्टोर राहिल्यात आजपर्यंत. तेवढा जबरदस्त परमेश्वराने आपल्या शरीरामधला ब्रेन बनवला. मग एवढे अद्वितीय असं त्याची कल्पनाही करता येणार नाही असं पूर्ण शरीर परमेश्वराने तुमच्या आणि माझं बनवलं. मग आतमध्ये जर का परमेश्वर पासून जर का हे सगळं शरीर चालवत असेल, ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला त्यावेळेस शरीरामध्ये कोणताही रोग नव्हता, कोणताही आजार नव्हता, अगदी निरोगी शरीरामध्ये आपला तुमचा माझा जन्म झाला. पण अशा कोणत्या घटना घडल्या, काय गोष्टीचे बदल झाले, त्याच्यामुळे आज आपल्या शरीरामध्ये बदल झाल्यामुळे आपलं शरीर आजारी पडायला लागलं. मग आपण ज्या गोष्टीवरती काम करतो, आज सनेट ज्या मिशनवर काम करतो, त्या मिशनचा एकच उद्देश असा आहे की स्वास्थ्य से स्वास्थ्य रक्षण. याचा अर्थ असा आहे की जी लोक आज निरोगी आहेत ते आणखी निरोगी राहायला पाहिजे. आणि ज्यांना विकार झालेले आहेत, आतुरस्य विकार प्राशन म्हणजे काय, की जी लोक आजारी झालेले आहेत त्यातून त्या व्याधीमधूनही मुक्त करण्याचं काम आज आपण या मिशनच्या माध्यमातून करतो. या मिशनच्या माध्यमातून फायदा काय आहे तो आज आपण समजून घेतो. पहिले तर आपण समजून किंवा तुमचं आणि माझे शरीर म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, ज्याला पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. त्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये काय काय झालेलं आहे ते आपण समजून घेऊ. जसं आपण प्रत्येक व्यक्ती आहार खातो,
आहार खाल्ल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 7 धातू बनतात. त्या डाव्या बाजूच्या स्थितीमध्ये जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर जे पण तुम्ही आणि मी अन्न खातो त्याच्या शरीरामध्ये 7 धातूमध्ये रूपांतर होतं. खाल्ल्यानंतर प्रथमतः त्याचा रस बनतो, रसानंतर रक्त बनतं, नंतर मांस बनतं, मेद त्याला आपण चरबी म्हणतो, त्याच्यानंतर अस्थी, त्याच्यानंतर मज्जातंतू आणि शुक्र. आपल्या शरीरामध्ये 7 धातू बनतात. प्रत्येक माणसाचं जे शरीर आहे ते पेशींपासून बनलेलं. चांगल्या पेशी एकत्र आल्यानंतर त्याचे टिश्यू बनतात. चांगले टिश्यू एकत्र आले तर त्याचे ऑर्गन बनतात. ह्या ऑर्गनच्या आपल्या शरीरामध्ये एक सिस्टम बनलेली आहे आणि त्याच्यानंतर आपले शरीर बनते. मग एक चांगली पेशी कशापासून बनते तर एक चांगल्या पेशीला गरज असते शुद्ध पाण्याची, शुद्ध अन्नाची आणि संतुलित आहाराची गरज आहे. मग आपल्याला शुद्ध पाणी पाहिजे, चांगली हवा पाहिजे आणि संतुलित आहार पाहिजे. आणि हे जर का तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये जर का योग्य प्रमाणात गेलं तर आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती ही योग्य राहू शकते. पण आपल्या शरीराची जर का प्रतिकार शक्ती जर का योग्य नाही राहील तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाला काही ना काही तर आजार जाणवतो. मग आज जर का बघितलं गेलं त्या प्रकृतीमध्ये काहीतरी विकृती घडतात. आज जर का बघितलं तुमच्या माझ्या आजूबाजूला पूर येतो, सुनामी येते, वादळ येतं, तसंच आपल्या शरीरामध्ये जर का संतुलित आहार नाही गेला आणि शरीरामध्ये काही बिघाड झाले तर आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ या तिन्हीच्या दोषामुळे काही ना काही तर शरीरामध्ये व्याधी आणि काही ना काहीतरी आजारही विकारतात होतात. त्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. असं म्हटलं जातं आपल्या शरीरामधला वात असेल, पित्त असेल आणि कफ असेल हे जर का समतोल राखले तर प्रत्येक माणसाचं आयुष्य दीर्घायुष्याकडे वाटचाल करतं. पण बऱ्याच वेळेस काही लोकांचं वयाच्या 40 नंतर वाताचं प्रमाण वाढतं, 20 नंतर पित्ताचं प्रमाण वाढतं, जन्मतः काही लोकांना कफाचं प्रमाण वाढतं. कफामध्ये माणसाला जवळजवळ 28,000 जाणवतात, पित्तामध्ये 40,000 जाणवतात, वातामध्ये 80,000 जाणवतात आणि हे सगळे आजार तुमच्या आणि माझ्या शरीराच्या आतमध्ये सुप्त प्रमाणात दडून पडले. जर का शरीरामध्ये त्या प्रकारची परिस्थिती तयार झाली तर कफाची विकार वाढतात, पित्ताची परिस्थिती तयार झाली तर पित्ताचे आजार वाढतात आणि वाताची परिस्थिती झाली तर वाताचे विकार वाढतात. मग आपल्या शरीरामध्ये आज जर का बघितलं तर काही लोकांना 40 नंतर मोठे आजार चालू झालेत, काहींना 30 नंतर मोठे आजार चालू झालेत आणि काही लोक असे आहेत की वयाच्या 5व्या वर्षापासून खूप मोठ्या आजाराला लोक त्रास झालेले. मग जी लोक या प्रत्येक आजाराला त्रस्त होतात आणि जर का आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला हे पहिले समजून घेतलं पाहिजे की या पूर्ण ब्रह्मांडामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जिथं आपण राहतो असं म्हटलं जातं, एक सर्वे सांगतो की 60% लोक ही निरोगी, त्यांना कोणताही आजार नाहीये. 15% लोक असे आहेत की जी लोक कोणत्या ना कोणत्या आजाराला कनेक्टेड आहेत आणि त्यांचा कुठं ना कुठेतरी उपचार चालू. 25% लोक असे आहेत की ज्यांना वैद्यकीय गोष्टीची मदत पाहिजे, औषधांची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये कनेक्टेड लोक आहेत. हा मी तुम्हाला सर्वे याच्यासाठी दाखवतोय की 15% आणि 25% लोक आहेत हे सुद्धा एक काळ निरोगी होते. पण हे निरोगी असणारी लोक रोगी का झाले त्याचं एकमेव असं कारण आहे, ह्यांनी एकाच गोष्टीची काळजी नाही घेतली, फक्त स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळं ही लोक 15% आणि 25% जाऊन आज या मीटिंग मध्ये काहींचं कुटुंब ऐकत असेल, काहींच्या घरामध्ये लोक ऐकत असतील, त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी खूप निरोगी आहे, मी खूप सुदृढ आहे. पण मी नक्की प्रत्येकाला सांगतो जर का आपण सुद्धा आपल्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी नाही घेतली तर आपण पण मोठमोठ्या आजाराला लवकर कनेक्ट होऊ शकतो. आज जर का बघितलं गेलं तर WHO जागतिक आरोग्य संघटना अशी सांगते की पूर्ण भारतामध्ये 70 लाख लोक मागच्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू पावले. हा हॉस्पिटल मधला रेकॉर्डेड डाटा आहे. काही रेकॉर्डेड डाटा नाही तो माहिती नाही, पण 70 लाख लोक आज हृदयविकाराने जातात. जगामध्ये जेवढे लोक डायबेटिसचे नाहीयेत ते एकमेव भारतामध्ये सापडतं. त्याचं एकमेव कारण की लोकांनी स्वतःच्या शरीराकडे केला दुर्लक्ष. यातली काही मी उदाहरणं तुम्हाला सांगेन की पाठीमागच्या 30 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे आजार होते. तर 30 ते 40 वर्षापूर्वी तुमच्या आजूबाजूला जे आजार होते आपल्या प्रत्येकाच्या, त्यावेळेस मलेरिया होता, प्लेग होता, डेंगू होता, टीबी होता, फिवर होता, डायरिया होता. हे कोणत्या ना कोणत्या डासांपासून उत्पत्ती झाल्यामुळे तुम्हाला मला आजार जाणवत होते. आणि आता असं सांगितलं जातं की या सगळ्या आजारावरती 95% कंट्रोल करण्यात आलं. पण आजच्या युगामध्ये असं झालेलं आहे की तुम्हाला आणि मला असे आजार झाल्यात ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतात. पहिले आजार हे डासांपासून वाढत होते, पण आत्ताचे जे आजार वाढल्यात ते तुमच्या आणि माझ्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे वाढले. मग तुम्हाला आणि मला कोणता आजार सगळ्यात जास्त जाणवतो? मायग्रेन असेल, हार्ट अटॅक असेल, पचनाचे आजार असतील, केस गळतात,
किडनीचे प्रॉब्लेम चालू झालेत, वजन वाढत नाही, वजन कमी होते, लेडीज मध्ये हार्मोनचे प्रॉब्लेम आहेत, त्वचे विकार जाणवतात, लिव्हरची समस्या जाणवते, त्याच्यानंतर रक्ताचे काय आजार वाढतात, पित्ताशयामध्ये आजार वाढल्यात. हे सगळे आजार हे आपल्या शरीराच्या झालेल्या काही चुकांमुळे वाढते. आज जर का बघितलं गेलं, एखाद्या व्यक्तीला जर का ब्लड प्रेशर झालं असेल आणि तो जर का दुसऱ्या व्यक्तीची जर का गळा भेट घेत असेल, तर एका व्यक्तीचा ब्लड प्रेशर कधी दुसऱ्याला ट्रान्सफर होत नाही. पण आज आपल्या भारतामध्ये ब्लड प्रेशरचं पेशंट कंटिन्यू वाढत आहे, डायबिटीसचे पेशंट कंटिन्यू वाढत आहे, हृदयविकाराचे पेशंट कंटिन्यू वाढत आले. आणि आज ह्याला सगळ्यांना म्हटलं जातं नॉन कम्युनिकेबल डिसीज. आणि ह्याचं एकमेव असं कारण आहे, आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष नाही दिलेलं, आपण आपल्या जीवनशैलीकडे लक्ष नाही दिलं, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आपण सर्वच्या सर्व लोक केअरलेस आहेत. म्हणजे आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाहीये. एक मी तुमच्या समोर सर्वांसमोर एक उदाहरण दाखवत. तुमच्या डाव्या बाजूला स्क्रीनवरती एक व्यक्ती आणि उजव्या बाजूला पण एक स्क्रीन आहे. डाव्या बाजूला जे व्यक्तिमत्व आहे हे भारतातल्या 5 मोठ्या हृदयविकार तज्ञांमध्ये व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नाव गौरव गांधी आहे. ह्या माणसाने त्यांच्या उभ्या आयुष्याच्या करिअरमध्ये 16,000 लोकांचं हृदयाची शस्त्रक्रिया केली. आणि त्यांच्या शेजारचे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव नीतू मांडके, ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचा ऑपरेशन केलेलं. ह्या दोन्ही व्यक्ती मी तुमच्यासमोर का प्रेझेंट करतोय, कारण जे गौरव गांधी सर आहे त्यांनी 16,000 लोकांचं सर्जरी केली. म्हणजे एवढे हार्ट मध्ये एक्सपर्ट असणारा व्यक्ती सुद्धा एखाद्या व्यक्तीला चेहऱ्याकडे जरी बघितलं तरी त्याच्या हृदयामध्ये काय अडचण झालेली आहे, कोणता आजार झाले हे ओळखू शकणारे व्यक्ती फक्त काळजी न घेतल्यामुळे यांना सुद्धा हार्ट अटॅक आला. नितू मांडकेंना यांना सुद्धा हार्ट अटॅक आले. म्हणजे मला तुम्हाला सांगण्याचा पर्पज एक आहे की आपण जर का आपल्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी नाही घेतली, तर हे जर का तज्ञ लोकांच्या बाबतीत जर का अशा गोष्टी घडतात, त्या अनुभवी लोकांच्या बाबतीत घडतात, तर तुम्ही मी तर काही एवढं मोठं ज्ञान रोज घेत नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या शरीराची काळजी घेणं ही प्रत्येकाचं प्रथम काळजी घेण्याचं लक्षण असलं पाहिजे की आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मग आज आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारले पाहिजेत. काही प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो की खरंच आपण कमीत कमी स्वतःच्या शरीरासाठी 30 मिनिटं तरी देतो का, व्यायाम करतो का. थोडासा मिस्टेक झाली, व्यापून लिहिले. पण हा प्रश्न आहे माझा की किमान आपण आपल्या शरीरासाठी 30 मिनिटं व्यायाम करतो का. आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब, त्यांना बरंच काम आहे, सगळ्या देशाला सांभाळायचंय, तरी सुद्धा स्वतःच्या शरीरासाठी 2 तास काम करतात स्वतः शरीरावर. जो व्यक्ती वर्षाला 300-400 कोटी रुपये कमवतो, अक्षय कुमार गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो, तो पहाटे 4 वाजता उठतो, स्वतःच्या शरीराची काळजी घेतो. विराट कोहली क्रिकेटचा एवढा मोठा व्यक्तिमत्व स्वतःच्या शरीरावर पहिलं काम करतो. आणि आपण फक्त एकच नोकरी करतो आणि आपण आपल्या सर्वांना सांगतो स्वतःला बी कारण देतो मला वेळ भेटत. तर माझी सर्वांना विनंती असेल इथून पुढे कमीत कमी 30 मिनिटं तरी स्वतःच्या शरीरासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सर्वांसाठी एवढं जबरदस्त आज या सनेज कंपनीचा आपल्याला आभार मानावं लागतं की प्रत्येक सकाळी 5:30 ते 6:30 आपण एक फिट मंत्र चालू केलं. तर का त्या फिट मंत्रामध्ये जर का तुम्ही सगळे लोक कनेक्ट होताय मॉर्निंगला, तर तुमच्या 1 तासामध्ये तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यामध्ये आता. दुसरा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे स्वतःच्या शरीरासाठी की आपण खरंच संतुलित आणि पोषक आहार खातो का. त्याच्यावर मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे. तिसरा प्रश्न आहे की वर्षातून आपण एकदा तरी किमान आपल्या शरीराच्या सगळ्या तपासण्या करणं गरजेचं. एक काळ होता माणसाला छोटे मोठे आजार होत होते, पण आज किती आजार कोणते आजार होतात ते कळत नाही. त्याच्यामुळे योग्य वेळी शरीराची काळजी घेणं आणि योग्य वेळी शरीराच्या तपासण्या करणं खूप गरजेचा विषय. आणि चौथा प्रश्न आहे की खरंच आपण एक 6 ते 8 तासाची डीप स्लीप घेतो का, एक शांत झोप घेतो का. हे प्रत्येकासमोर लय मोठं आव्हान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आज प्रत्येकाच्या शरीरामध्ये खूप मोठमोठे आजार चालू होतात. आणि त्याची सुरुवात कुठून होती ते मी तुम्हाला सांगतो. एका फॉर्म्युलावरती आपण इथून थोडं काम करूया, ज्याला म्हटलं जातं अर्न. बऱ्याच लोकांना अर्न म्हणजे पैसा वाटेल, तर मी नक्की सांगेन अर्न म्हणजे काय. ई म्हणजे एक्सरसाइज आहे, प्रत्येकाला शरीरासाठी वेळ देणं गरजेचं आहे. ए म्हणजे ऍटिट्यूड आहे, प्रत्येकाने आपल्या जीवनासाठी एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट वाईट जरी झाली तर त्याच्यामध्ये सकारात्मक विचार करणं प्रत्येकाची येणाऱ्या काळामध्ये गरज असते. आर म्हणजे रेस्ट, प्रत्येक व्यक्तीने चांगल्या प्रकारचा आराम घेणं गरजेचं आहे. आणि एन म्हणजे न्यूट्रिशन. या सगळ्यांमध्ये 70% रोल हा न्यूट्रिशनचा असणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यासाठी न्यूट्रिशन एक लय मोठं कार्य करणार आहे. जर का आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने जर का न्यूट्रिशनवर भर दिला, तर आपण मोठमोठ्या व्याधीपासून मुक्त राहू शकतो. मग आपल्या शरीरासाठी आपल्याला काय करायचंय. पहिलं तर आपण जे घड्याळ बघतो ते आपलं घड्याळ जे भिंतीवर लटकवलं ना त्याच्याकडनं समजून घेता
आपल्या शरीराचं एक बॉडी क्लॉक बनवलेलं आहे परमेश्वराने, ते समजून घेतलं. मग पहाटे लवकर उठल्याचा फायदा कशासाठी होतो, तर आपल्या फुफ्फुसासाठी. लवकर उठल्यानंतर लवकर पोट साफ झालं तर ते आपल्या आतड्यासाठी फायदेशीर आहे. सकाळी 8 वाजता नाश्ता का केलं तर आपल्या पोटासाठी फायदेशीर आहे. ते खाल्लेलं अन्न 2 वाजेपर्यंत पोटामध्ये येतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तासाठी फायदेशीर आहे. 12 वाजता आपल्या हृदयासाठी म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या त्या त्या वेळेमध्ये केल्या तर फायदेशीर राहतात. पण बऱ्याच वेळेस लोकांची सकाळची उठण्याची वेळ चुकलेली, रात्री झोपण्याची वेळ चुकलेली आणि अनडिस्टर्ब सायकल मध्ये माणसाला आजार वाढलेले. इथे लक्षात तुमच्या. मग इथून पुढच्या 25 मिनिटं मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो. आता जर का पुढच्या पाठीमागच्या काही गोष्टी जर का तुम्ही योग्य पद्धतीने नसतील समजून घेतल्या तरी काय हरकत नाही. पण इथून पुढच्या किंमत कमी 30 मिनिटं तुम्ही समजून घेणं गरजेचंच आहे. आणि आता नाही समजून घेतलं तर उद्या जाऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ह्याच गोष्टी शिकून द्या. आहे का तुमची तयारी? येतोय माझा आवाज क्लिअर दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? क्लिअर येते? तर आपण पुढे जाऊया की इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला समजून येईल की आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने काय गोष्टी बदल झाल्यात. तर सगळ्यात मोठी भेसळ झालेली आहे आपल्याकडं. जसं केमिकल युक्त सगळे लोक आज आपण अन्न खातो. येते लक्षात? आपली प्राथमिक गरज आहे की आपल्या शरीरामध्ये फूड चांगलं गेलंच पाहिजे, पण आपण सगळे लोक केमिकल युक्त अन्न खातो. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण काय करतोय, अॅनिमल फॅट आहे, म्हणजे काही ठिकाणी चरबीचं प्रमाण जे आहे तेलाचं प्रमाण आहे ते त्यामध्ये चुकलेलं आहे. सगळीकडे आज काय झालेलं आहे, केमिकल शेतामध्ये फवारले गेलेलं आहे, मातीमध्ये फवारले गेलेलं आहे, पिकांमध्ये गेलेलं आहे. प्रत्येक फळांमध्ये, प्रत्येक पालेभाज्यामध्ये आज सगळ्यात जास्त केमिकल वापरले गेले. त्याचसोबत घरामध्ये येणाऱ्या काही गोष्टींमध्ये भेसळ झाली. त्यातले त्यात आपण सगळ्यात जास्त खातो तेल, ते तेलामध्ये सगळ्यात जास्त भेसळ. त्यातलं काही उदाहरण तुमच्या समोर पाठवतो की आपल्या शरीरासाठी लागणारे योग्य तेल आपण खात नाही, आणि जर का चुकीच्या पद्धतीचे तेल जर का शरीराच्या आतमध्ये गेलं तर मोठमोठे आजार जाणवतात. आता प्रत्येकाच्या समोर आज दिवाळी सारखा सण येतोय, आपण काही घरामध्ये गोष्टी बनवतो, मिठाई पासून ज्या गोष्टी बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये काय गेलं पाहिजे. आणि योग्य गोष्टीचे जर का शरीराच्या आतमध्ये सेवन झालं तर मोठे आजार जाणवत नाहीयेत. काही बाजारामधले अशा आपण काही गोष्टी खातो की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं. आज घरामध्ये बघितलं गेलं तर लहान मुलांच्या आहारामध्ये पण खूप मोठी मिस्टेक केलेली आहे. त्याच्यामुळं खूप सारे लोक हाय फॅट असणाऱ्या गोष्टी खाल्ल्या जातात, शरीराच्या आतमध्ये जातात. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये सगळ्यात पहिला आजार कुठला चालू होतो, तो पचन संस्थेचा आजार चालू होतो. असं म्हटलं जातं आज प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो पण मोठा आजार चालू होतो ना, हा पचनाचा आजार. आणि एकदा पचन बिघडलं तर खूप सारे आजार चालू होतात. असं म्हटलं जातं माणूस किती खातो हे महत्वाचं नाही, माणूस किती पचवू शकतो हे महत्वाचं. आणि पचनामुळे खूप सारे आजार चालू होतात. त्याच्यामुळे ऍलर्जी चालू होती, किडनीचे आजार चालू होतात. मग आज आपण सगळे लोक असं म्हटलं जातं, एक माणूस आजच्या युगामध्ये कमीत कमी 1 किलो अन्नाच्या पाठीमाग 30 मिलीग्रॅम आत शरीराच्या आतमध्ये विष इंटेक करतो. जे पेस्टिसाइडच्या माध्यमातून असो किंवा बाहेरच्या भेसळ केलेल्या गोष्टीच्या माध्यमातून. मग मला सांगा, हे जे अन्न तुमच्या आणि माझ्या शरीराच्या आतमध्ये जातं हे नक्कीच आपल्या पेशींपर्यंत जातं. आणि आपल्या शरीरातल्या आतमध्ये असणाऱ्या पेशींना एक चांगल्या आहाराची गरज आहे. जर का चुकीचा जर का शरीराच्या आतमध्ये आहार गेला, ऍडल्ट्रेशन केल्यानं जर का शरीराच्या आतमध्ये आहार गेला, तर तुमचा आणि माझ्या शरीराच्या आतमध्ये असणारी पेशी मजबूत राहू शकणार नाहीये. मग आपली शरीरातली पेशीच मजबूत नाही राहिली तर आपले टिश्यू मजबूत राहणार नाही. टिश्यू जर का मजबूत नाही राहिले तर आपले अवयव मजबूत राहणार नाही. आतमध्ये आपली नकळत प्रतिकार शक्ती कमी होती. आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली, आपल्या शरीरामध्ये कोणता आजार चालू झाला, तर आपल्याकडे काय पर्याय? तर पहिला पर्याय आहे, आपण हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर एखादी गोळी खातो. गोळी खाल्ल्या त्यातून माणूस नाही बरा झाला तर एखादी सलाईन चढवतो. सलाईन नाही बरा झाला तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. ऍडमिट झाल्यानंतर जर का 7-8 दिवस ऑब्झर्वेशन मध्ये ठीक नाही झाला तर माणूस ऑपरेशन झाला. आणि आज आपल्या आजूबाजूला सगळ्यात जास्त जर का बघितलं गेलं तर जाहिरातीचा खूप मोठा बडीमार झालेला. उदाहरणासाठी जर का तुम्ही टीव्ही व्यवस्थित पाहत असाल, टीव्ही वरती एखाद्या व्यक्ती जेव्हा दात घासत असतो ना, अचानक त्याच्या दातामध्ये कळ मारली जाते. तर त्या कळ मारल्यानंतर अचानक त्याच्यानंतरचा सीन बदलतो. त्याच्या दाताला दुखल्यानंतर पाठीमागं एका सेकंदामध्ये फक्त हॉस्पिटलचे चित्र दाखवलं जातं. की दात दुखण्यासाठी सुद्धा माणूस आज पहिला हॉस्पिटल निवडतो. डोकं दुखायला लागलं तरी सुद्धा माणूस पहिला हॉस्पिटल निवडतो. गुडघा दुखायला लागला तरी पण पहिला हॉस्पिटल निवडतो. आपल्या आजूबाजूला वातावरणच असं बनवलं गेलेलं की पहिला पर्याय आपल्याला असं वाटतं की आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच बरं होऊ शकतो. इथे लक्षात. मग आज जर का बघितलं गेलं तर जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी दवाखाना येतो मध्ये येतो, कधी ना कधी तर आयुष्यामध्ये हॉस्पिटलची पायरी चढावी लागते. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय केलं जातं, जे पण आजार तुम्हाला आणि मला चालू होतं
त्यातून बरं नाही केलं जात, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रवास करायला लावतात, सफरिंग करतो आपण फक्त. अशा बऱ्याच गोळ्या खाल्ल्या जातात. ह्या गोळ्यांनी नाही बरं झालं तर त्या गोळ्या, त्या गोळ्यांनी नाही बरं झालं तर त्या गोळ्या. अशा अनेक गोष्टी आज आपल्या आजूबाजूला घडतात. काही लोक असे आहेत की पहिलाचा काळ असा होता की एक माणसाने गोळी खाल्ली तर माणूस बरा होत होता. पण आज परिस्थिती अशी झाली की 8-8 गोळ्या खाल्ल्या, 15 दिवसाचा कोर्स केला, 30 दिवसाचा कोर्स केला, तरी पण आपला आजार बरा होत नाही. काही वेळेस असं होतं की 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर आपल्याला डॉक्टर चेंज करावा लागतो की आपण आपल्या त्या आजारातून बरा होतो. हे कदाचित तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात येत असेल. आज प्रत्येकाच्या घरामध्ये चित्र असं तयार झालेलं आहे, आपण सगळ्यात जास्त गोळ्या खातोय आज. असं म्हटलं जातं आज प्रत्येक व्यक्ती किलोनी गोळ्या खाणार आहे आणि लिटरने औषध पिणार आहे, जर का आपल्या प्रत्येकाने स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही दिलं तर. आज प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये अँटीबायोटिक वाढलेत आणि अँटीबायोटिकचा दुष्परिणाम पण तेवढाच झालेला आहे. आज कोणतंच घर नाही की ज्या घरामध्ये आज अँटीबायोटिक नाही. याचा अर्थ आता तुम्ही प्रत्येकाने एक जिवंत उदाहरण बघितलं असेल, पाठीमागच्या 8 दिवसा पाठीमागचं 2 वर्षाखालच्या मुलांना जे कप सिरप दिलं गेलं, त्याचे दुष्परिणाम आज तुम्ही आणि मी प्रत्येकाने टीव्हीला, वर्तमानपत्रामध्ये प्रत्येकाने जवळनं पाहिलेला. येते लक्षात. मग काही अशा आपण गोळ्या खातो की त्या गोळ्यांची सुद्धा बॉडीच्या मध्ये जबरदस्त लेवलची रिॲक्शन जाणवतो, साईड इफेक्ट लय मोठे जाणवतात. त्याच्यामुळे कोणती गोळी कधी खाल्ली पाहिजे, कशासोबत खाल्ली पाहिजे, आहाराच्या अगोदर खाल्ली पाहिजे, आहाराच्या नंतर खाल्ली पाहिजे, ह्याच्यात पण खूप सारे डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळे कन्फ्युजन जाणवते. मग काही लोक असे असतात की त्यांना त्या गोळीची व्यसनच लागले. अनेक लोक असे, एखाद्याला असं वाटतं जर का आता मला पित्त झालंय तर मी गोळी जर का नाही ना खाल्ली तर ते माझं पित्तच थांबणार नाही. आणि न्यूट्रिशन सायन्स सांगतं तुमच्या शरीरात कोणतंही कसलंही पित्त झालं तर तुम्ही एखादं फळ खाल्लं तर तुमचं पित्त कंट्रोल करण्याचं काम. बऱ्याच वेळेस लोकांना जी मॉडर्न मेडिसिन मध्ये असणाऱ्या गोळ्यांची सवय लागली ती माणसाला लवकर सुटतच नाहीये. मग मोठी लक्षणं होतात माणसाला, आणि काही आजारांमध्ये जे गोळ्या दिल्या जातात ते फक्त लक्षणं दाबण्याचं काम केलं जातं, आजार बरं केले जात नाही. मॉडर्न मेडिसिन ज्या दिल्या जातात त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाची काही ठिकाणी लक्षणं दाबली जातात, त्या माणसाचा आजार बरा केला जात नाहीये. आज आपल्याला समजून घेणं गरजेचं की तुमच्या आणि माझ्या शरीराला नैसर्गिक पद्धतीने एक नॅचरल इम्युनिटी कशी वाढत ह्याच्यावर तुम्ही आणि मी भर देणं गरजेचं राहणार आहे. मग मला सांगण्याचा उद्देश आहे, आज काहींच्या घरामध्ये अशी वेळ आलेली की गोळ्यांवरती आणि औषधांवरती खर्च करून करून त्या माणसावरती घरामध्ये लय मोठा आर्थिक भार पडलेला आहे. मग भारतामध्ये सगळ्यात मोठे आजार जसं ब्लड प्रेशर वाढलेला आहे, डायबिटीज वाढलेला आहे, थायरॉइड वाढलेला आहे, कॅन्सर सारखा आजार वाढलेला आहे. हे आजाराकडे कोण दाखवत नाही. फक्त 2 वर्ष कोरोनाची जाहिरात दाखवल्यामुळेच कंटिन्युअसली माणूस शाना झाला. पण कोरोनापेक्षा सगळ्यात मोठी महामारी जर का कोणती असेल तर ती कॅन्सर आहे आज. ह्याच्या अगणित लोक आज मरतात. त्याच्यावर तुम्ही आणि मी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपण जर का स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या घरामध्ये कधी ना कधीतरी कॅन्सर माणसाला उद्भवणार आहे. आज अशी परिस्थिती काहींच्या घरामध्ये झाली आहे. आणि WHO जागतिक आरोग्य संघटना अशी सांगते जगातले जेवढे पण विकसित देश आहेत त्यातल्या 10% लोक आहेत हे हॉस्पिटलच्या त्रुटीमुळे आणि गोळ्याच्या साईड इफेक्ट. मग मला असं वाटतं आजचा कार्यक्रम घेण्याचा जो मूळ उद्देश आहे, कोणत्याही घरामध्ये लॉंग टाइम कोणतीही मेडिसिन नसली पाहिजे. जी मॉडर्न मेडिसिन आहे ही लॉंग टाइम नसलीच पाहिजे. एक निरोगी आणि सुंदर आयुष्य आपण कसं जगू शकतो त्याच्यावर आपण समजून घेऊया. बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलला गेल्यानंतर ब्लॉकेजेस कसे होतात हे दाखवलं जातं, ब्लॉकेजेस झाल्यामुळं कोणते आजार होतात हे दाखवलं जातं. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ब्लॉकेजेस कसे होणार नाहीत ह्याचे थोडंसं अवेअरनेस होणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये काय नाही ते लक्षात. मग आपल्या शरीरामधले जेवढे पण अवयव आहेत जसं केस असेल तर आपल्या केसाला सगळ्यात जास्त काय लागतं तर प्रोटीन लागतं, व्हिटॅमिन बी लागतं. आपल्या शरीरामध्ये ब्रेन आहे ज्याला आपण मेंदू म्हणतो त्याची गरज आहे व्हिटॅमिन B6, B12, B9, ओमेगा 3. आपले दात आहेत त्या दातांना व्हिटॅमिन ए ची गरज आहे. आपले जे बोन्स आहेत जे हाड आहेत त्याला कॅल्शियम पाहिजे, व्हिटॅमिन डी पाहिजे. आपल्या शरीरामध्ये थायरॉइडच्या ग्रंथी आहे त्याला व्हिटॅमिन बी पाहिजे, आयोडीन पाहिजे, ओमेगा 3 पाहिजे, योग्य प्रमाणात पाण्याची गरज आहे. आपल्या शरीरामध्ये फुफ्फुस आहे त्याला व्हिटॅमिन सी पाहिजे, अँटीऑक्सिडंट पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणाऱ्या हृदयाच्या आर्टरीज आहेत त्याला प्रोटीन पाहिजे, व्हिटॅमिन बी पाहिजे, कोएन्झाइम पाहिजे, ॲलिसिन पाहिजे, ओमेगा 3 पाहिजे. आपल्या शरीरामधलं जे लिव्हर असेल या प्रत्येक अवयवाला काही ना काहीतरी लागणारे न्यूट्रिशन गरज आहे, जे मी तुमच्या समोर स्क्रीनला दाखवलेलं आहे. शक्यतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला तर तुमच्या प्रत्येकासाठी फायदेशीर होईल. हे जर का योग्य प्रमाणात आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जर का गेलं तर आपल्या शरीरामध्ये असणारे प्रत्येक अवयव हे मजबूत राहू शकतात.
मग आपण ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीने करतो? तर आपल्याकडे 4 पर्याय आहेत. काही ठिकाणी ॲलोपॅथीला जातात, काही लोक होमिओपॅथीला जातात, काही लोक आयुर्वेदाला जातात, काही लोक निसर्ग उपचाराला जातात. पण आपण वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काम करतो. प्रत्येक व्यक्तीला निरोगी कसं ठेवणार आहे त्याच्यावर आपण काम करणार. मग आज मला प्राऊडली सांगू वाटतं की हेल्थ वेल्थ हॅपीनेस हे मिशन घेऊन सनेज मार्केटिंग आणि ECSI सिस्टमच्या माध्यमातून आपण ज्या सिस्टमवर काम करतो आपल्या शरीरातल्या, त्याला म्हटलं जातं सेल्युलर नरिशमेंट थेरपी. म्हणजे आपल्या शरीरात असणाऱ्या पेशींचं आयुष्य वाढवण्यावर आपण काम करतो. न्यूट्रास्युटिकल सायन्स असं सांगतं की पेशींच्या आरोग्यावर जर का तुम्ही काळजी केलं तर तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, आणि प्रतिकार शक्ती वाढली तर शरीरातले रोग हे नष्ट होतात. मग आपण सेल्युलर नरिशमेंट थेरपी मध्ये काय, की आपल्या शरीरामधले जे सेल्स असतात पेशी, असं म्हटलं जातं आपल्या शरीराच्या आतमध्ये 63 ट्रिलियन सेल आहेत. एका दिवसाला माणसाच्या शरीरामध्ये 300 पेशी नवीन तयार होतात, आणि 200 पेशी, 300 ते 200 पेशी रोज तयार होतात. आणि हे शरीराच्या आतमध्ये पेशी बनणं आणि पेशी मरणं हे कंटिन्युअसली चालू असतं. मग आपल्या शरीरामध्ये त्या पेशींना एक योग्य आहार आणि योग्य पोषण जर का नाही मिळालं तर त्याच्यावर परिणाम कसे होतात? जसं एखादं सफरचंद आपण जर का बघितलं, त्याचे जर का 2 भाग केले आणि त्याला जर का वातावरणाचा जर का संपर्क दिला, जसं ऊन वारा पाऊस याचा जर का वातावरणाचा संपर्क आला तर काही सेकंदानंतर हे सफरचंद काळं पडतं. तसंच आपल्या शरीराच्या आतमध्ये खराब अन्न गेलं, खराब पाणी गेलं, फास्ट फूड गेलं, तेलाचे युक्त पदार्थ गेले, या सगळ्या गोष्टी जर का गेल्या तर आपल्या शरीराच्या आतमध्ये पेशी अशा डॅमेज होतात. आणि या पेशी जे डॅमेज होतात त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द ज्याला म्हटलं जातं फ्री रॅडिकल. न्यूट्रास्युटिकल सायन्स असं सांगतं की आपल्या भारतात सगळ्यात जास्त जे आजार वाढतात त्याचं सगळ्यात मोठं कारण हे फ्री रॅडिकल. आणि या फ्री रॅडिकलचा शरीरामध्ये तणाव वाढला तर त्या तणावाला म्हटलं जातं ऑक्सिडेटिव्ह ट्रेस. जसा एखादा रबर ताणला जातो तसा पेशींवर येणाऱ्या तणावाला ऑक्सिडेटिव्ह ट्रेस म्हणतात. आणि ऑक्सिडेटिव्ह ट्रेस एकमेव असं कारण आहे की ज्याने शरीरामध्ये कॅन्सर वाढतो. ऑक्सिडेटिव्ह ट्रेसमुळेच ऑर्गन फेल्युअर होतात, म्हणजे शरीरामध्ये असणारे अवयव कमकुवत होतात. ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह ट्रेस वाढ, पेशींवरला तणाव वाढ. मग त्याची काय कारण आहे? जसं आपण केमिकल बघितलं, त्याच्यानंतर अल्कोहोलचं कन्झ्युम करणं बघितलं, सिगरेटचा धूर असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह ट्रेस वाढतो. आणि ह्याला रिकंट्रोल जर का करायचं असेल, आपल्या पेशींचं जर का आयुष्य चांगलं सुंदर करायचं असेल, तर आपल्या शरीरामध्ये योग्य पोषक तत्व खूप जाणं. योग्य पोषक तत्व गेल्यामुळं काय होऊ शकतं, तर एक जिवंत उदाहरण मी तुमच्या समोर स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. स्क्रीन दिसती सगळ्यांना? तर तुमच्या स्क्रीनवरती एक व्यक्ती दिसेल, ज्या व्यक्तीचा जन्म 1677 ला झाला आणि मृत्यू 1928 साली झालाय. हा व्यक्ती उभ्या आयुष्यामध्ये 256 वर्ष जगल्या. असं म्हटलं जातं जगामध्ये 20 देश असे आहेत की जिथल्या लोकांचं आयुष्य वाढतंय, आणि असे काही देश आहे की तिथल्या लोकांचं आयुष्य कमी होत चाललंय. तर काय कारण आहे? तर त्याचं एकमेव कारण आहे की योग्य पोषक शरीरामध्ये गेलं. हे व्यक्ती रोज आपल्या आहारामध्ये काही आवळ्यासारख्या बेरीज आणि असे काही घटक मुळीच्या स्वरूपामध्ये खात होते, ज्यांच्यामुळे त्यांचं आयुष्य वाढलं. आज जर का बघितलं तर तुमच्या माझ्या आजूबाजूला आपल्या आजच्या आजोबाचं वय पण खूप जास्त बघितलेलं असेल प्रत्येकाने. आयुष्य वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे शरीरामध्ये योग्य आहार घालणं गरजेचं आहे. पण न्यूट्रास्युटिकल सायन्स मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांचं एक वाक्य आहे जे गोल्डन सेंटेन्स मानलं जातं, की भविष्यामध्ये येणाऱ्या काळात जे पण डॉक्टर आहेत, जे तुम्हाला आणि मला जर का नीट करायचं असेल तर गोळ्या औषध सलाईन याचा आधार कमी होणार आहे. आणि सगळ्यात जास्त जर का नीट करायचं असेल तर त्याला योग्य पोषणाची गरज असणार आहे, चांगले न्यूट्रिशनची गरज आहे. मग आता आपल्या शरीरामध्ये खरं मोठं न्यूट्रिशन कोणतं आहे? तर ते तुमचं आणि माझं जेवणाचं ताट आहे. इथे लक्षात. पण आपल्या जेवणाच्या ताटामध्येच खूप मोठा गोंधळ झाला आहे. आपल्या शरीराला भाषा कोणती कळती? प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, कॅल्शियम. इथे लक्षात. पोळी भाजी भाकरीची तुमच्या माझ्या शरीराला भाषा कळत नाही. पण ते जर का योग्य प्रमाणात जर का तुमच्या माझ्या शरीरामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, कॅल्शियम, फॅट, फायबर, वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी जर का योग्य प्रमाणात जर का शरीराच्या आतमध्ये गेलं तर ते मेडिसिन सारखं काम करतं. आणि तेच तुमच्या आणि माझ्या शरीराला ऊर्जा आणि बळ देण्यामध्ये काम करतं. मग आपण जे पण अन्न खातो त्याच्यामध्ये 90% वेस्ट आहे, 90% वेस्ट आहे, कारण आपण सगळं पेस्टिसाइड युक्त खातो. आणि फक्त 10% न्यूट्रिशन. आणि 10% न्यूट्रिशन मिळाल्यामुळे आज तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त आजार वाढतात. आजाराचं मूळ कारण आहे शरीरामध्ये योग्य न्यूट्रिशन न गेल्यामुळं. मग आपल्या शरीराला गरज कशाची आहे? प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि वॉटर. हेच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा बनवण्यामध्ये काम करतात.
पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की हे योग्य प्रमाणात खाल्लं जात नाही, काही गोष्टी जास्त खाल्ल्या जातात. उदाहरणासाठी आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट आणि फॅट खाल्लं तर माणसाच्या शरीरामध्ये अशी परिस्थिती तयार होती, लवकर वजन वाढतं मोठा पावा. बघितलं असेल काही लोक नुसते फॅट खातात, नुसते कार्बोहायड्रेट्स खातात, शरीरामध्ये मिनरलची कमतरता, विटॅमिनची कमतरता, प्रोटीनची कमतरता, पाण्याची कमतरता, दोन चारच गोष्टी आतमध्ये जातात आणि माणसाचं शरीर बिघडून जातं. आणि त्याचं वजन वाढतं, त्याचं लवकरात लवकर मेटाबॉलिझम डॅमेज होतं. म्हणजे काय की त्याची पचन संस्था वीक होऊन जाते. आणि त्याची पचन संस्था वीक होती, त्याला वारंवार टेन्शन असतं, माझं वजन कधी कमी होईल, माझं वजन कधी कमी होईल, माझं वजन कधी. तर मला तुम्हाला सगळ्यांना प्राऊडली सांगू वाटतं, या सगळ्याचं सोल्युशन आज आपल्या त्या कंपनीच्या माध्यमातून, ग्रेट सीएमडीच्या माध्यमातून, सचिन सावंत सरांच्या माध्यमातून, अशोक सरांच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या समोर असं एक न्यूट्रिशन आहे. हे जर का योग्य पद्धतीने त्यांना वेट मॅनेजमेंट करायचे, त्यांनी आपलं एक जबरदस्त लेवलचं सप्लिमेंट जर का कंटिन्यू इनटेक केलं, तर त्या व्यक्तीचं वेट मॅनेजमेंट करण्यामध्ये काम करतं. हे तुमच्या समोर काय मी किट प्रेझेंट केले, हे जर का न्यूट्रिशन तुमच्या बॉडीच्या आतमध्ये गेलं, ज्यांचं वजन वाढत चाललेलं आहे, ज्यांना बॅलन्स करायचंय, त्यांनी जर का हे न्यूट्रिशन योग्य प्रमाणामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये मेडोलाइट लिक्विड, मेडोलाइट पावडर आणि मेडोलाइट टॅबलेट, ग्रीन टी, आकाई सोना, हे जर का योग्य प्रमाणात जर का घेतलं, तर राईट पद्धतीने थोडं फिट मंत्राला कनेक्ट केलं, तर तुम्ही तुमचं वेट पण मॅनेज करू शकता. आज आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही वाचत आहे, ते लक्षात. मग हे जर का आपण बॅलन्सिंग केलं, तर आपल्याला खूप मोठा फायदा होतो. बऱ्याच वेळेस आपल्या शरीराच्या आतमध्ये जे न्यूट्रिशन जातं, त्याच्यामध्ये 80 ते 90% न्यूट्रिशनची कमतरता आहे. आणि हे न्यूट्रिशन भरून काढायचं असेल तर चुका कुठं झालेल्या आहेत ते पहिले समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त युरियाचं खातं जाते. आपल्या घरामध्ये जे पण जेवणासाठी ज्या पालेभाज्या येतात, त्या जमिनीमध्ये पिकल्या पिकल्या आपल्या घरामध्ये येतात, त्याच्यामध्ये बराच काळ जातो. शेतीतून बाजारात येतं, बाजारातून दुकानात येतो, नंतर आपल्याकडे येतं, त्याचं 50% 60% न्यूट्रिशन कमी होऊन जातं. त्याच्यानंतर त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवतो, फ्रीजमध्ये त्यात न्यूट्रिशन राहत नाही. निव्वळ आपण आपल्या शरीराच्या आतमध्ये पोट भरायचंय म्हणून फक्त अन्न टाकायचं काम करतो, त्यात एकही टक्का आपल्या शरीराला लागणार न्यूट्रिशन भेटत नाही. बऱ्याच वेळेस असं आपण होतं, रात्रीचं जेवण गरम करून खातो, वारंवार गरम केलेल्या जेवणामध्ये पण न्यूट्रिशन राहत नाहीये. मग आपलं शरीर म्हणतं काय, आपण खाल्लेल्या अन्नाच्या चार गोष्टी होतात. एक तर ते ऑब्झर्प्शन होतं, काही ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होतं, काही ठिकाणी स्टोरेज होतं, आणि जे लागणार नसतात त्या गोष्टी शहरामध्ये डिटॉक्स केल्या जातात. पण काही गोष्टी जर का शहरात डिटॉक्स नाही केल्या गेल्या, तर त्याच्या बॉडीच्या आतमध्ये टॉक्सिन तयार होतं. मराठीमध्ये त्याला आम म्हटलं जातं, त्याला विष म्हटलं जातं. इथे लक्षात, ह्या विषाचं रूपांतर तर विकारांमध्ये होते, त्याला आमय म्हटलं जातं. आणि ज्याचं विषाच्या रूपात रूपांतर होत नाही, त्याला निरामय म्हटलं जातं. मग आता आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त जर का काय वाढत असेल तर आमय, म्हणजे विकार वाढत चालले. आणि विकाराला जर का कंट्रोल करायचं असेल तर तुमचं आणि माझे शरीर हे ऍसिडिक न राहता अल्कलाईन राहणं गरजेचं आहे. आणि हे अल्कलाईन ठेवण्याचं काम आपल्याकडे जबरदस्त लेवलचं फूड सप्लिमेंट आहे. जे तुमच्या आणि माझ्या शरीराच्या आतमध्ये गेलं, तर ते तुमचं आणि माझे शरीर एक बॅलन्स करण्याचं काम करतं. त्या प्रोडक्टचं नाव आहे स्पिरुलिना. प्रत्येक निरोगी माणसाने डेली स्वतःच्या शरीरामध्ये स्पिरुलिना घेणं गरजेचंच आहे. जे तुमचं आणि माझ्या शरीराचं मेटाबॉलिझम पण सुधारवण्यामध्ये काम करतं. आपल्या शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या ऍसिडिक बॉडीला अल्कलाईन करण्याचं काम करतं. ह्याच्यामध्ये प्रोटीनची ही मात्रा चांगली, ह्याच्यामध्ये मिनरलची ही मात्रा चांगली, आणि ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण चांगले, जे तुमच्या आणि माझ्या शरीरासाठी फायदेशीर राहणार. मग आज बऱ्याच लोकांची जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. असं म्हटलं जातं की झोपण्याची वेळ जरी निश्चित नसली, तरी उठण्याची वेळ ही निश्चित असलीच पाहिजे. आणि बऱ्याच लोकांची उठण्याची वेळ निश्चित नाही, झोपण्याची वेळ निश्चित नाही. या सगळ्या बदलांमुळे आजार वाढत चाललेला आहे. आणि हे आजार वाढण्याचं कारण आहे आपलं डे आणि नाईट रुटीन. आणि ज्याचं डे आणि नाईट रुटीन बिघडलेलं आहे, त्याच्या शरीरामध्ये आजार सगळ्यात जास्त वाढल्यात. ह्याला बॅलन्स जर का करायचं असेल, तर आज आपल्या कंपनी जबरदस्त लेवलचे 2 सप्लिमेंट आणलेले आहेत. हे जर का रोज एका हेल्दी माणसाने डेली कंझ्युम केलं, सकाळी उठल्यानंतर आकाश सोना कंटिन्यू कंझ्युम केलं, आणि रात्री झोपण्यापूर्वी जेवल्यानंतर जर का आपलं डिटॉक्सेज त्रिफळा कंझ्युम केलं, तर त्या माणसाचं शरीर आतून क्लिनिक आणि जबरदस्त लेवलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. इथे लक्षात, आज प्रत्येक माणसाच्या शरीराच्या समोर एक सगळ्यात मोठी समस्या एक चित्राच्या माध्यमातून दिसेल तुम्हाला, की प्रत्येकाच्या शरीराच्या आतमध्ये चरबी वाढत. दोन प्रकारची चरबी असते, एक असते विसरल फॅट आणि एक असते सबक्युटनिस फॅट. पहिले जे फॅट मी तुम्हाला समजून सांगितलं, विसरल फॅट, हे प्रत्येक माणसाच्या अवयवाच्या आवरणाच्या वर वाढतं. आणि जी सबक्युटनेस फॅट आहे, हे चरबीची आपली त्वचा आहे, त्वचेच्या इमिडिएट खाली वाढत. जे सबक्युटनेस फॅट आहे ना, हे माणसाला कधीच अपायकारक नसतं. पण विसरल फॅट हे 100% अपाय. कंटिन्युअस अवयवाच्या वरती जर का चरबी साठली, तर अवयवावर दबाव तयार होतो. आणि अवयवावर जर का दबाव तयार झाला चरबीचा, तर हार्टला त्रास होतो,
पॅनक्रिया इन्सुलिन बनवत नाही, त्याच्यामुळे डायबिटीस तयार होतो. वारंवार शरीराच्या आतमध्ये डिटॉक्स जर का नाही झालं, चरबीचं जर का वितरण नीट नाही झालं, तर माणसाला मोठमोठे आजार चालू होतात. इथे लक्षात. आणि जर का आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या काळात जर का चरबीच होऊ नसेल त्याची, आणि कोलेस्ट्रॉलचे विकार नसेल वाढायचे, तर कोलेस्ट्रॉल फ्री आणि फॅट कमी असणारं जर का कुठलं प्रोडक्ट वापरायचं असेल, तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये राईस ब्रेन ऑइल आणि ग्राउंडनट ऑइल प्रत्येकाने वापरल्या जाते, ज्यांनी प्रत्येकाच्या शरीरासाठी हे फायदेशीर असतात. त्याच्यानंतर आज प्रत्येकाला जो हार्टचे डिसिजेस जाणवतात, कोणत्याही वयामध्ये कधी ना कधी तर माणसाला हार्टचा प्रॉब्लेम जाणवतो. त्या सगळ्यासाठी सोल्युशन म्हणून आपल्याकडे जबरदस्त लेवलचे काही प्रॉडक्ट्स बनवले आहेत. त्याच्यामध्ये Omega 369 नावाचे एक टॅबलेट आहे. हे आपल्या शरीरातल्या असणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये चरबी जी साठते त्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यामध्ये खूप फायदेशीर राहते. रक्तवाहिन्यांना लवचिक करण्यामध्ये काम करतं आणि रक्तवाहिन्यांची लाईफ वाढवण्यामध्ये काम करतं. गार्लिक नावाचं टॅबलेट आहे, ते जर का रेग्युलर कंझ्युम केलं तर तुमच्या आणि माझ्या हृदयाची कार्यक्षमता जबरदस्त लेवलला वाढवते का. हे जे 2-3 प्रोडक्ट आहेत, हे जर का आपण कंटिन्यू घेतले, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन D3 असेल, B12 असेल, हे प्रत्येकाच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. प्रत्येक जण आज मोबाईलशी कनेक्टेड आहे, फास्ट फूडशी कनेक्टेड आहे, तणाव आलाय प्रत्येक व्यक्तीला. आणि तणाव आल्यानंतर पण खूप सारे आजार जाणवतात. मग गेल्यानंतर दवाखान्यामध्ये बऱ्याच साऱ्या तपासण्या करायला होतात. तर काही पॅरामीटर्स असतात जे तुम्हाला आणि मला माहिती असले पाहिजे. जसं बाजारामध्ये गेल्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढलेलं कळतं, पण ते किती असायला पाहिजे हे आपल्याला पहिले समजणं गरजेचं आहे. थायरॉइड वाढलेला कळतो, पण तो थायरॉइड कसा बॅलन्स करायचा, त्याचं प्रमाण कसं हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आज कुठलाही डॉक्टर गेल्यानंतर असं कधीच सांगत नाही की बाबा तुमच्या बॉडी मधली शुगर वाढलेली आहे, हे सांगतो. पण तुमचं इन्सुलिन किती काम करते कधी कोणी समजून सांगत. मग तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये ग्लुकोज आणि इन्सुलिनची मात्रा किती आहे तुम्हाला मला माहिती असणं गरजेचं आहे. हाडांची ताकद किती असते, बॉडीतलं युरिक ऍसिड किती असलं पाहिजे, कॅल्शियमची मात्रा किती असली पाहिजे, हे जर का प्रत्येकाला माहिती असलं तर आपण आपलं बॉडीला चांगल्या पद्धतीने बॅलन्स करू शकतो. मग आज मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज मी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी समजून सांगतोय, पण खरंच आपण आपलं आयुष्य कधी विकत नाही घेऊ शकत. शक्य नाहीये. असं म्हटलं जातं, मृत्यू हे अंतिम सत्य आहे. आपल्याकडे कितीही मोठा पैसा असला तर आपण आपलं वेळ आणि आपण आपला आजारपण आणि मृत्यू हे वाचवू शकणार नाहीये. त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर दाखवून, त्यातलं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव मायकल जॅक्सन आहे. जगातला नंबर 1चा पॉप सिंगर आणि डान्सर होता. त्यांनी कैक डॉक्टर नेमले होते की येणाऱ्या काळात जर का मला कोणता आजार झाला तर त्या व्यक्तीने मला व्यवस्थित आणि कमी वेळामध्ये नीट केलं पाहिजे. त्याने असे काही ऑर्गन डोनर तयार केले होते की माझ्या शरीरातला एखादा अवयव खराब झाला तर मला तो लगेच कुणीतरी दान करावं, तो मी ऑर्गन नीट ठेवून मी माझं आयुष्य वाढवावं. पण शरीराकडे केलेल्या दुर्लक्षपणामुळं वयाच्या 50व्या वर्षी त्या व्यक्तीला हार्ट अटॅक. मी वारंवार त्याच ठिकाणी सांगतो, कोणतीही गोष्ट दुर्लक्षित करूच नका. दुर्लक्ष केल्याचे सगळ्यात मोठे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. तुम्ही आयुष्यातले जे स्वप्न पूर्ण करायच्यात, जे गोल पूर्ण करायच्यात, निरोगी शरीर ठेवलं तरच पूर्ण करता येतात. रोगी शरीरामध्ये काहीच करता येत नसतात. जगातला नंबर 1चा बॉडी बिल्डर होता, पण आज 2 पायावर उभा राहत नाही. खूप जे पैसे आहेत, पण शरीराची योग्य काळजी नाही घेतली तर 2 पायावर माणूस उभा पण राहू शकत नाही. आपल्या भारतातला लय मोठा व्यक्तिमत्व आहे राकेश झुनझुनवाला, त्या जगामध्ये नाहीयेत. शेअर मार्केटमध्ये खूप मोठं नाव होतं आणि जाताना एका वर्तमानपत्रामध्ये इंटरव्ह्यू मध्ये सांगण्याच्या म्हणजे मृत्यूच्या अगोदर सांगितलं होतं, दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट विसरलो ती मी माझ्या आरोग्यावर केली. मी जर का माझ्या आरोग्यावर जर का योग्य इन्व्हेस्टमेंट केली असती तर मी निरोगी राहू शकतो असतो. म्हणजे पैसे असणारे माणसं वयाच्या म्हणजे मृत्यूच्या शेवटी शेवटी त्यांना समजत. आज तर आपण सगळे लोक निरोगी आहेत, आपल्या आजूबाजूला सगळी लोक निरोगी राहावी ही देवापाशी प्रार्थना आहे माझी. पण जर का नाही काळजी घेतली, योग्य न्यूट्रिशन नाही खाल्लं, शरीराकडे नाही लक्ष दिलं, तर लवकरच कुठली ना कुठला आजार आपल्याला कावटाळून धरणार आहे. इथे लक्षात. मग आज आपल्या व्यक्तीला काय करायचं, प्रत्येक व्यक्तीला जसं एखाद्या सोसायटीमध्ये कॅमेरा लावला जातो तो चोर कधी घुसत नाही, तसंच आपल्या शरीराच्या आतमध्ये योग्य न्यूट्रिशन गेलं, प्रतिकार शक्ती वाढला तर ते कॅमेऱ्यासारखे काम करतात. पण शरीरामध्ये जर का परिस्थितीच चुकीची बनवली, मॅगी पण खाल्ली, पिझ्झा पण खाल्ला, सॉफ्ट ड्रिंक पण घेतली, अल्कोहोल पण घेतो, दारू पण घेतो, 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअप बघतो, 10 वाजता उठतो, तर 100% लवकर कुठला ना कुठला आजार चालू होणार हे होणार आहे. इथे लक्षात. मग आज मला प्राऊडली सांगू वाटतं, जे काही मी तुम्हाला फूड सप्लिमेंट सांगण्याचा प्रयत्न केला, जिथं तुम्हाला आरोग्याविषयी अलर्ट करण्याचा प्रयत्न केला, हे सगळे सप्लिमेंट जे आहेत ना ते 100% नॅचरल आहेत. जे तुमच्या आणि माझ्या बॉडीच्या आतमध्ये गेले तर आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यामध्ये
हे सायंटिफिकली रिकमेंड केलेले. डॉक्टर लोकांनी याच्यावरती जबरदस्त लेवलचा R&D केलेले प्रोडक्ट आहेत आपले. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. बरोबर ना. आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टीची कमतरता असते हे डिफिशियन्सी भरून काढणारे प्रोडक्ट आहेत. सगळे डिफिशियन्सी भरून काढतात. आणि आपल्या शरीरामध्ये जे नॉन कम्युनिकेबल डिसीज होतात, जसं बीपी असेल, थायरॉइड असेल, कॅन्सर सारखा मोठा आजार असेल, केस गळण्याची, या सगळ्याला रिव्हर्स करण्यामध्ये प्रोडक्ट काम करतात. जिथं डॉक्टर लोक विचार करायचे थांबतात, कधी कधी त्यांच्याकडनं पण होत नाहीत, असे खूप सारे अनुभव आपल्या लोकांनी घेतलेले आहेत की ज्यांना त्या आजारामधून फायदा होतो. मग जसं आपल्या घरामध्ये हेल्थ केअर मध्ये लागणारे अनेक प्रोडक्ट आहेत. एखादं आपल्या युट्यूब चॅनलला जावा, ACSI सिस्टमच्या, त्याच्यामध्ये आपल्या प्रोडक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. एक एक प्रोडक्ट जर का तुम्ही ऐकून घेतलं तर तुम्हाला समजेल की प्रोडक्ट माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी किती व्हॅल्युएबल आहे आणि ते मी वापरलंच पाहिजे. आपली सगळ्यात मोठी संपत्ती आपलं आरोग्य आहे आणि ते वाचवायचं असेल तर आपल्याला सनेजचे सप्लिमेंट खाणंच गरजेचं आहे, की आपल्या प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. मी माझ्या घरामध्ये चालू केले, तुम्हाला पण चालू करायचं आहे का? कारण आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं, आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि ह्या सगळ्याचा वाटा योग्य न्यूट्रिशनच्या माध्यमातून शरीराला निरोगी ठेवलं तर 100% होऊ शकतं. जाताना मी शेवटची गोष्ट तुम्हाला सांगत आणि तुमच्या सगळ्याची राजा घेईल. ती गोष्ट अशी, पुणे मुंबई सारखा मोठा हायवे चालतो. प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल एक एक्सप्रेस हायवे, एक्सप्रेस हायवे. त्या एक्सप्रेस हायवेला कमीत कमी गाडी 80 ते 120च्या स्पीडने चालते. 80 ते 120च्या स्पीडच्या गाड्या चालतात, त्या कधी त्या हायवेला थांबत नाही. एक घटना घडलेली आहे पुणे आणि मुंबईच्या हायवेला. एका गाडीचा अपघात होतो, 2 जवान मुलांचा ऍक्सिडेंट होतो. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला असतो आणि दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीला हॉस्पिटलला घेण्यासाठी कुणाची तरी त्या हायवेला मदत मागतो. हायवेला मदत मागण्यासाठी तो कितीतरी गाड्यांना हात करतो, एकही गाडी थांबत नाही. 5 मिनिटं जातात, 10 मिनिटं जातात, 15 मिनिटांनंतर तो अंगामधला शर्ट काढतो आणि तो शर्ट फडकवून कुठल्या तरी गाडी थांबल आणि माझ्या मित्राला दवाखान्यात नेता येईल ह्याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. अर्धा तास झाला तरी पण एकही गाडी थांबत नाही. 1 तासानंतर तो व्यक्ती रस्त्याच्या मध्ये जाऊन उभा राहतो, तरी सुद्धा कोणती गाडी थांबत नाही. शेवटी नाईलाजाने आणि पर्याय नसताना तो एक भला मोठा दगड उचलतो आणि तो दगड उचलल्यानंतर तो व्यक्ती एका गाडीवरती जोरात टाकतो. एक मोठी, कमीत कमी 80 ते 1 करोड रुपयाची BMW त्या रस्त्याने चाललेली असती आणि तो व्यक्ती भला मोठा दगड त्या BMW वर टाकतो. जसा त्या BMW वर पडतो, त्या गाडीचं नुकसान होतं. त्या गाडीचा मालक रस्त्याच्या कडेला वाडला बाजू घेतो आणि उतरल्यानंतर खाली पडलेल्या रक्ताच्या फरोळ्यात पडलेल्या मुलाकडे बघतो आणि लगेचच म्हणतो आपण याला दवाखान्यात लवकर घेऊन जाऊया. पण हे सगळं झाल्यानंतर त्याला तो दुसरा प्रश्न विचारतो, तू माझ्या गाडीवर दगड का मार? तर तो सांगतो, त्या व्यक्तीला एक मार्मिक उत्तर देतो, मी पाठीमागच्या 2 तास झालं काही लोकांना हात दाखवले, काही लोकांना शर्ट काढून दाखवला आणि रस्त्याच्या मध्ये उभा राहिलो, तरी पण कोण थांबलं नाही. शेवटी मला दगड मारावा लागला. मग कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आम्ही जे तुम्हाला इथं शरीरासाठी, आरोग्यासाठी माहिती देतो, बरेच आमचे डिस्ट्रीब्युटर्स तुम्हाला सांगतात, तुम्ही पण काही गोष्टी समजून घेता. कधी कधी आपण आपल्या शरीरासाठी अशा काही गोष्टीची वेळ येण्याची वाट बघत असतो. कधी कधी आपण अशा गोष्टी वेळ येण्याची वाट बघतो, कधी कधी आपण शहाणे होत नाही. जसं त्या गाडीवर दगड पडल्यानंतर कोणतं थांबतं, तसं कधीतरी परमेश्वर आपल्याला एखादा दगड मारायला, तेव्हा आपण थांबणार आहे. नाहीतर सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसतं आपण पैशाच्या पाठीमागे फिरतो. मग एखादा दगड पडला म्हणजे कधी कधी किडनीचा त्रास चालू होईल, कधी प्रोस्टेटचा त्रास चालू होईल, कधी हृदयात दुखायला चालू होईल, कधी डोळ्याला मोतीबिंदू होईलच, कधी कधी थायरॉइडचा आजार चालू होईल. त्याच वेळेस आपण थांबायचं का? तर तसं नाही थांबलं पाहिजे. आपण अगोदरच प्रिव्हेंटिव्हली सगळ्यांनी तयारी केली, म्हणजे कधी वाईट वेळ येणार नाहीये. आमचे विजय सर नेहमी सांगतात एक गोष्ट, जी मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगू वाटते, की बरेच लोक विमानाने प्रवास करतात आणि जसं जसं विमानाची उंची वाढते तस तसं वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि विमानाच्या आतमध्ये एक सूचना होती, जसं जसं वातावरणामध्ये वरती विमान जाईल तर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर तुमच्या डोक्याच्या वरती ऑक्सिजनचा मास्क असतो आणि तो ऑक्सिजनचा मास्क हा पहिला तुम्ही लावायचा असतो आणि तुमचा व्यवस्थित ऑक्सिजन लागला तर तो शेजारच्याला लावायचा. बऱ्याच वेळेस आपल्यातली लोक असं करतात की प्रोडक्ट चांगले आहेत, ते विकण्याच्या पाठीमागे लागतात आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याची विनंती आहे की पहिला ऑक्सिजनचा प्रोडक्टचा मास्क आपण स्वतः लावावा, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला लावावा आणि शेवटी तो लोकांना लावावा. इथे लक्षात. त्याच्यामुळे जसं महात्मा गांधीजी म्हणतात काय, की इट इज हेल्थ दॅट इज रिअल वेल्थ. इथे लक्षात.
की आपली जी खरी संपत्ती आहे ती म्हणजे आपलं आरोग्य आहे. म्हणून प्रत्येकाने काही नियम पाळणं शरीरामध्ये घरामध्ये गरजेचं आहे. तुम्हाला 2 वेळ चांगली भूक लागली तर जेवण करा. सकाळी तुम्हाला शीच्या भावनेने जाग आली पाहिजे, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुमचं शरीर असं बनलं पाहिजे की सकाळ संध्याच्या भावनेने जाग आली पाहिजे. घरामध्ये तुम्ही ताम्रपत्र वापरलं पाहिजे कोमट पाणी पिण्यासाठी. थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे. ताजं बनवलं पाहिजे, ताजं खाल्लं पाहिजे, ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे. एकटे राहू नका, मित्र जोडा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये पण फायदा होईल. आणि असं म्हटलं जातं स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. शरीराचा जो शेप बिघडलाय तो पण व्यवस्थित झाला पाहिजे. काय माणसं आनंदी राहिलीच पाहिजे. तर माझं जे मिशन आहे, आमच्या सर्वांचं मिशन आहे, तुमच्या सगळ्यांचं मिशन आहे की आपण सगळे लोक फिट राहिलो पाहिजे, आपण सगळे लोक निरोगी राहिले पाहिजे, आणि आपण सगळे लोक हेल्दी आणि वेल्दी राहिलो पाहिजे. येते लक्षात? तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये एक चांगलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा असतील. आणि मी जे तुम्हाला इतकं आतापर्यंत समजून सांगितलं त्याला तुम्ही 100% लोक फॉलो करताल. आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट 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 ग्रेट. सरांसाठी एकदा जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत.